सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या म्हणजे 16 जानेवारी 2024ला किंक्रांत करीचा दिवस आलेला आहे. किंक्रांत या किंक्रांतीला काही ठिकाणी कर दिवस, करीचा दिवस असे म्हणून सुद्धा ओळखतात. आपण म्हणतोच करीच्या दिवशी हे करू नकोस, ते करू नकोस. आणि आपण जरी आजकालची पिढी ह्या गोष्टी नाही मानत, काय होतं किंक्रांत आहे म्हणून, करीला खरोखर काही गोष्टी पाळायच्या असतात. नाहीतर वर्षभर घरामध्ये आपल्या जीवनामध्ये कटकट किरकिर लागू शकते. म्हणून घरातील मोठी मंडळी सांगत असतात हे करू नका, ते करू नका, तर ते आपल्याला आपल्या हिताचे असतात आणि आपण ह्या गोष्टी या दिवशी पाळल्या पाहिजे. ह्या दिवशी घरात किरकिर, कटकट, भांडणे, अपशब्द, कुणाचा अपमान, तिरस्कार या गोष्टी अजिबात करू नये, वर्ज्य कराव्या. या दिवशी शांत राहायचं, डोकं गरम करून घ्यायचं नाही. या दिवशी कुणाशीही तीळभर सुद्धा वाद घालायचा नाही. कारण या दिवशी जर घरात वादविवाद, भांडणे, कटकट झाली तर वर्षभर विनाकारण, काही कारण नसताना विनाकारण घरात किटकिट, किरकिर लागू शकते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीत सुद्धा अडथळे येतात, प्रत्येक कामात अडथळे येतात. म्हणून आपल्याला उद्याचा दिवस, एक दिवस शांत राहायचा आहे. किंक्रांतीला घरात वाद घालायचा नाही. हा दिवस शांतता राहायला हवी आपल्या जीवनात, घरात. यासाठी या दिवशी मौन धरले तरीही चालेल. जेवढं काम तेवढंच बोला, कामापुरतंच बोला उद्या. या दिवशी स्वामींची सेवा करा. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचा. तुम्हाला 21 नाही जमले, किमान 3 अध्याय वाचा. उद्यापासून 7 दिवसाचं पारायण सुरू करा. उद्या 3 अध्याय वाचा, परवा 3, असे 7 दिवस 3-3 अध्याय वाचले तुमचा एक पाठ होऊन जाईल. म्हणून उद्या शांत ठेवा आणि स्वामी सेवेत उद्याचा दिवस घालवा. एक पाठ करून घ्या. उद्या एक पाठ झाला, 21 अध्याय झाले तरीही चालेल, किंवा 3 अध्यायपासून उद्यापासून सुरू करा. या दिवशी शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचा. तुम्हाला जे धार्मिक ग्रंथ वाचता येईल ते ग्रंथ वाचा. या दिवशी मन शांत, आनंदी ठेवा. स्वामींचा अखंड जप करा. तुम्हाला नाही पारायण करायचं, नुसतं स्वामींचा अखंड जप जरी केला, मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अगदी मनातल्या मनात शांततेत अखंड नामस्मरण करा, जप करा. म्हणजे विनाकारण कुणाशी बोलणं पण होणार नाही आणि आपले मन स्वामी सेवेत रमून राहील. या दिवशी मुख्य कामे ही अजिबात करायची नाही. ती म्हणजे गाडी घेऊ नका उद्या. नवीन गाडी घ्यायची असेल तर उद्याला घेऊ नका. घर घ्यायचं असेल तुम्हाला, कुणाशी बिल्डरशी वगैरे बोलणी करायची असेल तुम्हाला, तर उद्या जाऊ नका, बोलणं करू नका. जमीन घ्यायची असेल घेऊ नका. एखादी वस्तू घ्यायची असेल घरात उपयोगी, ती पण उद्या नाही घेतली, परवाच्या दिवशी घेतली चालेल. सोनं खरेदी करू नका. लग्नाची बोलणी असेल, लग्नाविषयी काही बोलणी असेल तुम्हाला, करू नका. बारसं असेल, बारसं करू नका. फोनवरून सुद्धा लग्नाची किंवा शुभ कार्याची बोलणी वगैरे करू नका. वर्ज्य करा उद्याचा दिवस. फक्त शुभ कामांविषयी काहीच बोलणी उद्याच्या दिवशी करायची नाही, फोनवरून सुद्धा नाही. उद्या मांसाहार अजिबात करू नका, मद्यपान करू नका, शिवीगाळ करू नका. अजिबात ही कामं तर उद्या वर्ज्य करा. मन शांत आणि आनंदी ठेवा. कुणाशीच बोलला नाही, उद्या मौन धरलं तरीही चालेल. तुम्ही कामाला जात असाल, तिथं कोणी काही बोलत असेल तुमच्याशी आणि वादविवाद होत असतील, तर तुम्ही एक आपली पडती बाजू घ्यायला काही हरकत नाही. उद्याच्या दिवशी त्यांना बोलू द्या, पण तुम्ही शांतता ठेवा. एकाने शांत ठेवलं तर भांडण आपोआप मिटून जाईल. घरात सुद्धा, पती पत्नीमध्ये सुद्धा एकाने तरी शांतता घ्या. म्हणजे आपल्या घरात उद्याच्या दिवशी वादविवादच होणार नाही. बघा, उद्याचा वादविवाद जर टळला, ह्या गोष्टी जर वर्ज्य केल्या, वर्षभर घरात शांतता, आनंदी वातावरण राहील. आता उद्या एकदम प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. फक्त तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे. एक तुरटीचा खडा घ्या, जरा मध्यम मुठीत मावेल एवढा तरी घ्या, मोठा जरासा तुरटीचा खडा. एका लहानशा काळ्या कपड्यात, म्हणजे तो तुरटीचा खडा बांधून त्याला गाठ मारता येईल एवढा तुम्हाला काळा कपडा घ्यायचा आहे. कॉटनचा वगैरे चांगला घ्या. तुम्ही घातलेला कपडा असेल आणि त्याचा कापून घ्याल असं नाही. तुमच्याकडं चांगला काळा कपडा हवा आहे, तुम्ही थोडासा विकत आणला तरी चालेल. एक तुरटीचा खडा काळ्या कपड्यात बांधून मुख्य दाराच्या बाहेर उभं राहा आणि उजव्या बाजूला, आपल्या उजव्या बाजूला, आपण मुख्य दारात आपल्या घराकडे बघतोय अशा पद्धतीने उभं राहून आपल्या उजव्या हाताला वरती
तो खडा बांधून द्यायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे. घरातून नकारात्मकता घालवायची असेल उद्याच्या दिवसापासून तुम्हाला, तर उद्या सकाळी अंघोळीनंतर एक तुरटीचा खडा काळ्या कपड्यात बांधा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. फक्त तो खडा आपल्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून नीट बांधून द्या. पुरुष मंडळींनी काम केलं तर अतिउत्तम. नसतील पुरुष मंडळी उद्या घरी, महिलांनी करा. स्टूलवर उभ्या राहा वाटलेस, पण उद्या एक तुरटीचा खडा आपल्या दाराशी बांधून द्या. तो तुरटीचा खडा जोवर आहे तोवर राहू द्या. हातसुद्धा लावू नका. जेव्हा तुम्हाला कापड खाली दिसेल किंवा काहीच उरलं नाही, तुरटी आपोआप वितळून जाते, ती आपोआप हवेमध्ये हे होऊन जाते. जेव्हा कापड दिसेल खाली, तुम्ही पुन्हा त्या कपड्यात तुरटी बांधून ठेवू शकतात. कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरावर, उंबरठ्यावर सुद्धा उभी राहणार नाही. तुरटीचा खडा इतका प्रभावी असतो, आपल्या घरात कुठलीच बाधा सुद्धा शिरू शकणार नाही. उद्या आठवणीने एक तुरटीचा खडा आपल्या मुख्य दारात बाहेरून आपल्याला उजव्या हाताला बांधून द्यायचा आहे. नक्की करा. आता आपल्या घरातली वातावरण शांत पवित्र ठेवण्यासाठी पाण्यात खडं मीठ, हळद, गोमूत्र टाकून मिक्स करून त्या पाण्याने सर्व घर स्वच्छ फरशी पुसून काढायची आहे. उंबरठ्यासुद्धा गोमूत्र हळदीच्या पाण्याने पुसून उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून छान पूजा करायची. दारसुद्धा स्वच्छ पुसून स्वस्तिक काढून द्या हळदी कुंकवाने. संध्याकाळी कापऱ्याच्या भांड्यात गाईची शेणी घ्या, थोडीशी कापूर जाळून 5-6 कापराच्या वड्या जाळा. 2-3 लवंग, पिवळी मोहरी, गाईचं तूप, थोडासा गूळ, असा छानसा कापूर होम संपूर्ण घरात फिरवून मुख्य दारात उंबरठ्यावर ते भांडं ठेवून द्या. थोड्याशा 3-4 कापूर वड्या टाकून द्या. चांगला कापूर होम झाला पाहिजे. कापूर होम करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवांचे नामस्मरण करता त्या देवांचे नामस्मरण करा आणि छान कापूर होम करा. गाईची शेणी नसेल, एक नारळ घेऊन या. 10-15 रुपयाचा आणला तरी चालेल. त्या कापूरवर एक एक करून 7 कापूर वड्या आपल्याला नारळावर जाळत असा कापूर होम संपूर्ण घरात, तो कापूर जाळताना नारळ संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात तो नारळ फिरवायचा आहे. कापूर जाळताना सुद्धा आपल्या देवांचा म्हणजे मंत्र जप करायचा आहे. कुणा एकाने घंटी वाजवावी. तुम्ही जर नारळ हातात घेऊन कापूर जाळताय, कुणा एकीने पत्नीने नारळ हातात धरलाय, तर पतिदेवांनी घंटी वाजवली तरी चालेल, किंवा पतिदेवांनी नारळावर कापूर जाळून कापूर होम केला, पत्नीने जरी घंटी वाजवली तरीही चालेल. किंवा मुलं असतील तुमची समजूतदार, त्यांच्याकडून घंटी वाजवून घ्या आणि संपूर्ण घरात असा कापूर होम आपल्याला करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कापूर होम घरात करा. कापूर होमाने खूप सुंदर सकारात्मक अनुभव तुम्हाला दिसून येतील. ह्या होमामुळे देवी देवता घरात प्रसन्न राहतात. माता लक्ष्मी अखंड वास करते. अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शनिवार, करीच्या दिवसाला म्हणजे किंक्रांतीला असा कर्पूर होम अवश्य करावा. नारळावर कापूर जाळताना घंटी अवश्य वाजवा. श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करा. किंक्रांतीसाठी हा खास उपाय आहे, सर्वांनी करा. किंक्रांत कर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. कोणी खिचडीचा बेत करतात, कोणी गोड तिखट धिरडे म्हणजेच घावणे तयार करतात आणि नैवेद्य दाखवतात. प्रत्येकाची परंपरानुसार आपला सण आनंदाने प्रत्येक जण साजरा करत असतात. तर उद्याला आपल्याला एक तुरटीचा खडा आपल्या मुख्य दाराशी उजव्या बाजूला बाहेरून बांधायचा आहे. महिलांनी, पुरुषांनी कोणीही बांधला चालेल. 4 दिवस असेल महिलांनी बांधू नका. पुरुष मंडळी असेल त्यांच्याकडून बांधून घ्या आणि नारळावर 7-8 कापूर वड्या अवश्य जाळा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.